नमस्कार. कला दालनमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज ना आपण बनवणार आहे सुरळीची वडी. त्याची रेसिपी बघूया चला. त्याचं साहित्य बघूया. 1 वाटी डाळीचं पीठ घेतलंय. हे अगदी चेपून पण नाही आणि अगदी हलकं पण नाही, असं वाटी भरून घेतलंय. त्याच्यात दुप्पट ताक घेतलंय आणि अर्धी वाटी पाणी घेतले. त्याच्यात आलं मिरची वाटून घेतली, हिंग, हळद, मीठ आणि ओलं खोबरं, कोथिंबीर घेतली. ह्यात आता आपण ताक ओतून घेऊया. चवीपुरतं मीठ घालूया. हळद पूड घालूया त्याच्यात. हिंग थोडा घाला. हिंगाने छान टेस्ट येते त्याची. आणि आलं मिरची ते ढवळून घेऊया. थोडं डाळीचं पीठ घालूया त्याच्यात. छान गुठळी फुटूपर्यंत करायचं. छान असं गाठे फोडून द्यायचे त्या. आता हे गाळूया आपण. म्हणजे काय होईल, आपल्याला ते आतमध्ये त्याच्या सॉफ्ट बनेल ते पीठ आणि वडी पडायला पातळ अशा छान वड्या पडतील आपल्या. आणि हे तिखट मीठ ना त्याच्यात छान उतरेल आपलं. हे बघा छान आता गाळून झालंय आपलं. हे बघा ह्याच्यातलं तिखट मीठ उतरण्यासाठी थोडंसं दाबून आपण त्यात अर्क निघेल बघा तो. हे बघा छान असं तयार झालंय. आता मिश्रण ह्याच्यामध्ये घालूया आपण. आणि एकसारखं ढवळायचंय आपल्याला. एक 2-3 मिनिटं बारीक गॅस करून आपल्याला मंद आचेवर ढवळायचंय पूर्ण. 3 मिनिटं झालेत बघा. पण आपल्याला अजून घट्ट पाहिजे, त्यामुळे अजून असं ते ढवळत राहूया. अजून एक 2-3 मिनिटं असेच ढवळत राहायचे आपल्याला. आणि मग झाकून ठेवायचं 1-2-3 मिनिटं. हे बघा पीठ कसं घट्ट होत आलंय बघा. एकसारखं स्मूथ दिसतंय ना. पातळ वडी पडायला टेक्स्चर पण तसंच बनलं पाहिजे. साधारण 6-7 मिनिटं झालेली आहेत. तर थोडं 1-2 मिनिटं आपण झाकून ठेवायचं आपल्याला. बघा जरा शाईन यायला लागले ना त्याला. दोन मिनिटं आपण ना 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवूया. ह्याचं स्ट्रक्चरच महत्वाचं आहे. हे बघा एक 3 मिनिटं आपण झाकून ठेवूया. हे बघा 2 मिनिटं झाले आपले. हे बघा साईडनं सुटायला लागले. अशी साय येते ना. आपण कसं ओळखायचं ते बघूया. हे बघा ह्याच्यावर टाकूया आपण. पीठ तयार झाले. हे बघा कडा सुटतायत. तर आपलं वडीचं पीठ तयार झालंय.
गॅस बंद केला. पीठ शिजायला साधारण 15 मिनिटं लागतात. हे बघा, असं पीठ टाकायचं याच्यावर. अगदी पातळ पण नाही, अगदी जाड पण नाही. बघा, आता छान असं मी लावून घेतले, ताटाला पसरून घेतले. तर वरून ना कोथिंबीर आणि आपल्याला खोबरं मध्ये घालणार आहे मी त्याच्यात. थोडं घाला, जास्त घालू नका. वरून घातलं तरी चालणार आहे. मला असं आवडतं म्हणून मी असं घालते. मी पण फर्स्ट टाइमच ट्राय करते. हा, कशी झाली ते नक्की रिप्लाय करा मला, कारण पहिल्यांदाच मी हे बनवते.